हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 6मधील चॅप्टर नंबर 12 पर्सेंटेजमधील प्रॅक्टिस सेट नंबर 30 सॉर्ट आउट करत आहोत. लास्ट लेक्चरला आपण क्वेश्चन नंबर 1, 2, 3 आणि 4 हे वर्ड प्रॉब्लेम कव्हर केलेले आहेत. सो या लेक्चरला आपण 5th आणि 6th हे दोन वर्ड प्रॉब्लेम कव्हर करणार आहोत. सो सी दी 5th वन. ऑफ दी 5675 people in a village, 5448 आर लिटरेट. म्हणजे टोटल पीपल एवढे आहेत आणि त्यापैकी एवढे पीपल हे लिटरेट आहेत. सो क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ लिटरसी इन दी व्हिलेज. तर लिटरसीची आपल्याला काय काढायची आहे, पर्सेंटेज काढायची आहे. म्हणजेच मिनिंग काय होतो, जर टोटल पीपलपैकी एवढे पीपल लिटरेट आहेत तर 100पैकी किती पीपल लिटरेट असतील. इज इट क्लिअर. सॉल्व करूया. 5th वन. गिवन काय आहे, टोटल पीपल. टोटल पीपल इन ए विलेज. त्या विलेजमधील टोटल पीपल हे 5675 आहेत आणि त्यापैकी लिटरेट पीपल किती आहेत, 5448. म्हणजेच काय, एवढ्या पीपलपैकी एवढे पीपल हे लिटरेट आहेत. सो हेच आपण फ्रॅक्शनमध्ये कसं लिहू शकतो, वी कॅन राईट ॲज फ्रॅक्शन. फ्रॅक्शनमध्ये जर लिहायचं असेल तर टोटल जे आहेत ते काय येणार आहेत, डिनोमिनेटरला येणार आहेत. सो राईट 5675 आणि हे जे लिटरेट आहेत ते न्यूमरेटर प्लेसला येणार आहेत. इज इट क्लिअर. तर हे आपण फ्रॅक्शनमध्ये लिहिलं तर आपल्याला काय विचारलेलं आहे, पर्सेंटेज. सो याला जर आपण सिम्पली 100नी मल्टिप्लाय केलं तर पर्सेंटेज निघणार आहे. सो वी कॅन राईट देअरफॉर पर्सेंटेज ऑफ लिटरेट पीपल हे काय येणार आहे, ही फ्रॅक्शन ॲज इट इज आणि त्यानंतर पर्सेंटेज आहे. सो आपण काय करणार आहे, इंटू 100. इज इट क्लिअर. आता आपण कट करू शकतो हा नंबर आणि हे 100. 25चा टेबल आपण काउंट केला तर 25नी या दोन नंबरला काय होणार आहे, कट होणार आहे. सो 25 4चा 100. इज इट क्लिअर. 25 4चा, त्यानंतर इथं काय होईल, 25 2चा 50. अगेन 2चाच लागणार आहे. 25 2चा 50, रिमेनिंग 17 आणि हाफ आहे म्हणजेच 25 7चा 175. इज इट क्लिअर. सो आपला नंबर काय तयार होईल, 5448 इंटू 4 अपॉन 227. इज इट क्लिअर. आता हे मल्टिप्लिकेशन आपण पहिल्यांदा करून घेऊया. सो 4 8चा 32, तर 3 जाणार आहेत. 4 4चा 16 आणि 3 19, नंतर 4 4चा 16 आणि 1 17 आणि 4 5चा 20 आणि 1 किती होईल, 21. जे मल्टिप्लिकेशन आलेलं आहे त्यानंतर डिनोमिनेटर ॲज इट इज. इज इट क्लिअर. तर या नंबरनी या नंबरला आपण डिव्हाइड करणार आहोत. सो रफमध्ये ते कसं करायचं हे मी तुम्हाला सांगते. तर गिवन नंबर काय आलेला आहे, 2179 आणि 2 आणि त्यानंतर तर डिव्हिजर म्हणून काय येणार आहे, 227. म्हणजेच या नंबरचा टेबल आपल्याला हा नंबर येईपर्यंत काउंट करायचा आहे. सो आपल्याला हा नंबर, या नंबरचा टेबल येतो का, नाही येत. सो आपण काय करणार आहे, अंदाज लावणार आहे. तो अंदाज कसा लावायचा, या 2नी काय करणार आहोत आपण, सिम्पली या 2नी 21पर्यंत अंदाज लावणार आणि या नंबरपेक्षा मोठ्या अंकापर्यंत आपण
भाग पाडून घेतो. सिम्पली आपण नेहमीचं जे डिवायडेशन करतो तीच मेथड वापरायची आहे. सो आपला अंदाज काय येईल? 2 10चा 20. इज इट क्लिअर? 2 10चा 20 जर आपण करून बघितला या नंबरचा, म्हणजे हा टेबल होणार. 10चा करून बघितला तर काय होणार आहे? हा नंबर आणि हा 0 ॲज इट इज. हा जो नंबर आहे 4 डिजिटचा, याच्यापेक्षा हा नंबर काय झालेला आहे? मोठा आलेला आहे. सो आपण 10चा घेऊ शकत नाही. इज इट क्लिअर? सो 9चा करून बघणार आपण. तर 9चा करून बघूया. 227 इंटू 9. हे जर करून बघितलं तर आपण काय येणार आहे? 9 7चा 63, 9 2चा 18 आणि हे 6 24 आणि 9 2चा 18 आणि हे 2 20. म्हणजे आपण 9चा भाग लावू शकतो. सो राईट 9 आणि काय आलेलं आहे? 2043. इज इट क्लिअर? सो आपण सबस्ट्रॅक्ट करणार. 9 मायनस 3 6. त्यानंतर 7 मायनस 4 3. 1 मायनस 0 1 अँड 2 मायनस 2 0. इज इट क्लिअर? त्यानंतर हा 2 आपण ड्रॅग करणार. तर नंबर काय तयार झाला? 1362. म्हणजे आता या नंबरचा टेबल आपल्याला हा नंबर येईपर्यंत काउंट करायचा आहे. सो आपल्याला इथं सुद्धा काय घ्यावं लागणार आहे? अंदाज घ्यावा लागणार आहे. हा अंदाज कसा घेणार आता? 2चा 13पर्यंत जर आपण काउंट करून बघितला तर काय होणार आहे? 2 6चा 12 येतोय. सो आपण करून बघूया. 227 इंटू 6. आपला अंदाज काय आलेला आहे? 6चा आलेला आहे. सो या नंबरला आपण 6नी करून बघणार मल्टिप्लिकेशन. सो काय येईल मल्टिप्लिकेशन? 7 6चा, त्यानंतर 6 2चा 12 आणि हे 4. त्यानंतर 6 2चा आणि 13. मल्टिप्लिकेशन आपलं काय आलेलं आहे? हा नंबर आणि हा नंबर सेमच आलेला आहे. सो कितीने आपण भाग लावला? 6नी. सो इथं काय लिहिणार आपण? 6. म्हणजेच इथं रिमाइंडर काय राहिला आपला? 0. आणि आपलं क्वोटिएंट दॅट मीन्स ॲन्सर काय आलं? 96. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट 96%. दॅट मीन्स 96% हे लिटरेट पीपल आहेत. सो वी कॅन राईट the 96% people are literate in the village. Is it clear? Then next example. See in your book, 6th one. In the elections, 1080 of the 1200 women in जांभूळगाव cast their vote. म्हणजे जांभूळगावच्या लेडीज किती आहेत? टोटल 1200 आणि त्यापैकी एवढ्या लेडीजनी काय केलेलं आहे? वोटिंग केलेलं आहे. इज इट क्लिअर? व्हाईल आणि दुसऱ्या गावचं पण दिलेलं आहे, वडगावचं पण दिलेलं आहे. वडगावमध्ये 1700 एवढ्या वुमेन आहेत आणि त्यापैकी एवढ्या लेडीजनी काय केलेलं आहे? वोटिंग केलेलं आहे. सो आपला क्वेश्चन काय आहे? इन विच विलेज डीड ए ग्रेटर प्रपोर्शन ऑफ वुमेन कास्ट देअर व्होट. तर जर एवढ्यापैकी एवढ्या वुमेननी केलं जांभूळगावमध्ये तर किती पर्सेंट वुमेननी केलं? इज इट क्लिअर? हे आपल्याला काढायचं आहे. आणि अजून काय काढायचं आहे? वडगावमध्ये एवढ्या लेडीजपैकी एवढ्या लेडीजनी जर वोटिंग केलं तर किती पर्सेंटमध्ये, म्हणजे 100पैकी किती लेडीजनी केलं? इज इट क्लिअर? सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सो 6th वन गिवन काय आहे आपलं? इन जांभूळगाव 2 गावं दिलेली आहेत. सो आपण जांभूळगावसाठी एक कन्सिडर करूया.
in Jambulgaon, in Jambulgaon 1080 of 1200 women cast their vote. म्हणजेच काय, हे फ्रॅक्शनमध्ये आपण कसं लिहू शकतो? वी कॅन राईट ॲज फ्रॅक्शन. फ्रॅक्शनमध्ये जर आपण बघितलं तर हे कसं लिहिणार आहे? टोटल वुमेन किती आहेत? 1200 आणि त्यापैकी 1080 एवढ्या वुमेननी काय केलेलं आहे? वोटिंग केलेलं आहे. सो आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे. सो वी कॅन राईट देअरफॉर the percentage of women cast their vote. म्हणजेच काय, ही जी फ्रॅक्शन आहे त्याला सिम्पली आपण काय करणार आहे? 100नी मल्टिप्लाय करणार, कारण पर्सेंटेज काढायचं आहे आपल्याला. सो राईट फ्रॅक्शन ॲज इट इज आणि इंटू 100, कारण पर्सेंटेज काढतोय आपण. आता हे आपण कट करून घेऊया. छोटाच नंबर तयार होईल कट केल्यामुळं. या 2 झिरोला हे 2 झिरो कट. इज इट क्लिअर? आता 12चा जर आपण टेबल म्हटला तर 12च्या टेबलमध्ये 108 येत आहे. सो आपण कट करू शकतो. नंबर ॲज इट इज अपॉन 12. 12 1चा 12 अँड 12 9चा 108 आणि हा 0 ॲज इट इज. इज इट क्लिअर? म्हणजेच काय होणार आहे आन्सर? 90% वुमेन इन जांभूळगाव कास्ट देअर व्होट. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट देअरफॉर 90% वुमेन ऑफ जांभूळगाव cast their vote. इज इट क्लिअर? आता अजूनही आपल्याला काढायचं आहे वडगावचं. तर वडगावचं प्रपोर्शन काय दिलेलं आहे? इन वडगावमध्ये 1360 ऑफ 1700 म्हणजे टोटल वुमेन एवढ्या आहेत आणि त्यापैकी एवढ्या वुमेननी काय केलेलं आहे? वोटिंग केलेलं आहे. कास्ट देअर व्होट. इज इट क्लिअर? म्हणजे हेच आपण फ्रॅक्शनमध्ये कसं लिहू शकतो? ॲज फ्रॅक्शन. टोटल आहेत ते डिनोमिनेटरला येणार. इज इट क्लिअर? आणि त्यापैकी किती म्हणजे तो न्यूमरेटरला येणार. आता पर्सेंटेज आपण काढतोय म्हणजे ह्या फ्रॅक्शनला सिम्पली आपण 100नी मल्टिप्लाय करणार. इज इट क्लिअर? सो पर्सेंटेज ऑफ वुमेन कास्ट देअर व्होट. हे आता वडगावचं चालू आहे आपलं. कास्ट देअर व्होट म्हणजेच काय, ही फ्रॅक्शन ॲज इट इज 1360 अपॉन 1700 इंटू 100. इज इट क्लिअर? हां, 0ला 0 कट होणार आहेत. म्हणजेच काय होईल? हा 0 या 2 झिरोला कट. म्हणजेच 1360 अपॉन 17. तर आपण काय करतो? 17चा टेबल हा अंक येईपर्यंत आपण म्हणू शकतो. 17 1चा 17 अँड 17 8चा 136 आणि हा 0 ॲज इट इज. इज इट क्लिअर? सो 80% हे कशाचं आलेलं आहे? 80% वुमेन ऑफ वडगाव कास्ट देअर व्होट. सो वी कॅन राईट therefore 80%
Therefore, 80% women of Vadgaon cast their vote. आता आपण काय पाहिलं तर 90% हे जांभूळगावचे आलेले आहेत आणि 80% हे वडगावचे आलेले आहेत. सो आपल्याला काय विचारलेलं आहे, कंपॅरिझन करायला सांगितलेले आहे. सो वी कॅन राईट दस इन जांभूळगाव there were greater proportion of women's vote. Is it clear? women's vote म्हणजेच किती, जांभूळगावचं किती आलेलं आहे आपलं 90% आलेलं आहे आणि वडगावचं किती आलेलं आहे 80% आलेलं आहे. म्हणजेच हे कसं होणार आहे, 90% इज ग्रेटर दॅन 80%. सो जांभूळगाव देअर वेअर ग्रेटर प्रपोर्शन ऑफ वुमेन्स वोट. इज इट क्लिअर? सो इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. सो डिअर फ्रेंड्स, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.